नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. सकाळचे 11 वाजलेत. स्टार माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी हाती येते, ती म्हणजे विधानसभेच्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा खांदेपालट झालेला आहे. विधान परिषदेच्या पक्षनेतेपदाची माळ विनोद तावडेंच्या गळ्यात पडली आहे. त्यासाठी आज फुंडकर यांच्याकडून राजीनामा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पांडुरंग फुंडकर हे चांगलेच नाराज झालेत. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व्यंकय्या नायडू यांनी नागपुरात दाखल होताच ही घोषणा केली आहे. येत्या 23 डिसेंबरपासून तावडे आपला पदभार स्वीकारणार असल्याचं देखील कळतंय. तर घोषणेच्या वेळी पांडुरंग फुंडकर यांची अनुपस्थिती होती. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आता विनोद तावडे असणार आहेत. तर डिसेंबर 23 पासून विनोद तावडे आपला पदभार स्वीकारणार आहेत. याविषयीची अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांच्याकडून. रजत, निवड झाल्याचं कळतंय. यानंतर आता विनोद तावडे 23 डिसेंबर पासून पदभार स्वीकारणार असल्याचं देखील कळतंय. काय अधिक माहिती आहे? प्राजक्त, जेव्हापासून विधिमंडळाचं अधिवेशन नागपुरात सुरू झाला तेव्हापासूनच चर्चा होती की विधान परिषदेचे जे काही विरोधी पक्ष नेतेचं जे पद आहे त्याच्यामध्ये भाजप खांदे पालट करणार आहे. मात्र त्याला उशीर होत असल्यामुळे चर्चेला ऊत येत होता की पांडुरंग फुंडकर कुठेतरी पद सोडायला तयार नाही आहेत. मात्र आज सकाळी व्यंकय्या नायडू जे भाजपचे महाराष्ट्रातले प्रभारी आहेत ते नागपुरात दाखल झाले आणि त्याच्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची या ठिकाणी एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये असं समजतंय की पांडुरंग फुंडकर यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आला. आणि त्याच्यानंतर मग आता व्यंकय्या नायडू यांनी घोषणा केलेली आहे की पांडुरंग फुंडकर यांच्याऐवजी आता विनोद तावडे जे आहेत ते भाजपचे विधान परिषदेचं जे काही मंडळ आहे त्याचे अध्यक्ष राहतील अशी घोषणा त्यांनी केलेली आहे. मात्र घोषणा ही जेव्हा भाजपकडून करण्यात आली तेव्हा त्यांनी हे सांगितलं आहे, ऑफिशियली असं सांगितलं आहे की पांडुरंग फुंडकर यांनी स्वतः असं निवेदन केलं होतं, अशी विनंती केली होती की त्यांना या पदापासून मुक्त करण्यात यावं आणि कुठल्या तरी एका तरुण आमदाराकडे हे जबाबदारी सगळी देण्यात यावी असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र ज्या अर्थी पांडुरंग फुंडकर स्वतः आज जेव्हा ही घोषणा होत आहे पत्रकारांसमोर तेव्हा पांडुरंग फुंडकर व्यंकय्या नायडू आणि विनोद तावडे सोबत या पत्रकार परिषदेत उपस्थित नव्हते आणि त्यामुळे कुठंतरी ज्या अर्थी भाजपकडून सांगण्यात येत आहे की हे विनंतीवरून करण्यात आलेलं आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. प्राजक्ता, रजत, नक्कीच फुंडकरांची जी नाराजी समोर येते, फुंडकर या वेळी घोषणेच्या वेळी देखील अनुपस्थित असलेले पाहायला मिळाले. या संदर्भात त्यांच्या जवळच्यांशी कोणाशी बोलणं झालंय का? खरंच हे फुंडकरांच्या विनंतीवरून झाल्याचे काही दुजोरा मिळतोय का या बातमीला? सध्या तरी भाजपकडून हे सांगण्यात येत आहे की हे फुंडकरांच्या विनंतीवरून झालेलं आहे. जेव्हा व्यंकय्या नायडू यांना हे विचारण्यात आलं की याच्या संदर्भात काही गडबाजी होती का पक्षामध्ये किंवा काही विरोध झालेला आहे का या जे काही पक्षांनी जो काही निर्णय घेतलेला आहे, तर व्यंकय्या नायडूने हे सांगितलेलं आहे की हा निर्णय पूर्णपणे सर्वसंमतीने घेण्यात आलेला आहे. मात्र ज्या प्रकारे 18 तारखेपासून आज 16 तारखेपर्यंत पक्षाला हा निर्णय जाहीर करण्यासाठी वेळ लागलेला आहे. रजत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर इथून पुढे 23 डिसेंबर पासून विधान परिषदेचा विरोधी पक्षनेतेपद विनोद तावडेंच्या हाती असणार आहे. फुंडकरांना आज नारळ दिला गेलेला आहे, तर तावडेंच्या गळ्यामध्ये भाजपने ही माळ टाकलेली आहे. व्यंकय्या नायडू यांनी नागपुरात नुकतीच ही घोषणा केलेली आहे. तर पांडुरंग फुंडकर हे नाराज असल्याचं कळतंय. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये भाजपकडून असं सांगितलं गेलेलं आहे की फुंडकरांनी ही विनंती केलेली होती की इथून पुढे विरोधी पक्षनेतेपद हे कुठल्या तरी तरुण नेत्याच्या हाती असावं असं सांगितलं गेलंय भाजपकडून. मात्र ज्यावेळी ही घोषणा झाली त्यावेळी पांडुरंग फुंडकर हे हजर नव्हते. पुढच्या